YR4 नामक ॲस्टेरॉइड पृथ्वीवर आदळण्याचे चान्सेस सध्या 3.1% आहे आणि हे 3.1% म्हणजे कमी नाही आहे. जेव्हा 1% असलं ना तेव्हा बी खूप चिंता करण्याचा विषय असतो. आता तर 3%वर विषय आला म्हणजे सध्या हा YR4 नामक ॲस्टेरॉइड खूप दूर आहे. जवळ आला तर त्याचे पर्सेंटेजसुद्धा वाढू शकते. पण सोशल मीडियावर आणि न्यूज मीडियावर थोड्या गलत गोष्टी व्हायरल होऊन राहिल्या की काही तासातच होऊ शकते पृथ्वी नष्ट. म्हणजे यांच्या बापाचीच ग्रह आहे आणि यांच्या बापाच्याच पृथ्वी आहे. तर कुकडे काही सांगते, त्यांना व्ह्यूजशी मतलब आहे. पण हा ग्रह आदळू शकतो याचे चान्सेस आहे मित्रांनो, कारण की नाकारता येत नाही. नासानं सुद्धा मिशन लॉन्च केलं. कसं काय त्याला म्हणजे त्याचे डायरेक्शन चेंज करावं म्हणून होऊ शकते म्हणा, सफलता येऊ शकते. कारण की मानव हा थोडाफार विकसित झाला. 300-400 फूट ॲस्टेरॉइड हे म्हणजे दिशाभूल करू शकते त्या ॲस्टेरॉइडची. पण याच्याच जागी जर 2-3 किलोमीटरचा ॲस्टेरॉइड आलं तर काय होईल? त्याच्यामुळे म्हणतो की आपलं जीवन आपल्या हातात नाही. आपलं जीवन कसं जगावं हे निश्चित करणारा तो आहे, तो म्हणजे उपरवाला. उपरवाला म्हणजे हे ब्रह्मांड ज्यानं निर्माण केलं.